हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. माय सेल्फ श्रेया. तर जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की माझे प्रोबॅबिलिटी चॅप्टर स्टार्ट केलं आहे मी, आणि माझे फक्त त्यामधले 2-3 पॉईंट्स कवर व्हायचे राहिले. तर आज मी तेच पॉईंट कवर करणार आहेत. आणि मी कालच ना आधी या चॅप्टरचे मी काही पॉईंट्स प्रॅक्टिस केलेली आहे. तर आज मी फक्त कंबाईन क्वेश्चन घेत आहे. जसं की ॲडिशन प्लस मल्टिप्लिकेशन थेरम, जे की मी आधी घेतलेला होता, तर त्याचेच आज मी कंबाईन मिक्स क्वेश्चन घेत आहे. कारण काय आहे ना, त्याने काय होते की आपण जर दुसऱ्या क्वेश्चन सॉल्व करत असलो तरी आणि त्याच्या रिलेटेड जर तो तसा क्वेश्चन आला तर आपण तो लगेच सॉल्व करू शकतो. म्हणून मग मी ते क्वेश्चन सॉल्व करून राहिली. मी थोडा ब्रेक घेऊन पाणी पण पित होते, कारण स्टे हायड्रेटेड, वॉटर इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर ते तर आपल्याला घ्यावंच पाणी तर प्यावंच लागणार. आणि हो, जेव्हा तुम्ही स्टडी करायला बसाल ना, तेव्हा तुमच्याकडे वॉटर बॉटल ठेवायचीच. कारण काय होते, जेव्हा आपण स्टडी करायला बसतो ना आणि लगेच मग आपल्याला पाणी पण म्हणजे आपल्याला तहान पण लागते, तर मग आपल्याला तिथून उठून मग पाणी प्यायला जावं लागते. तर त्यापेक्षा काय आहे ना, आपण पहिलेच आपल्याकडे बॉटल ठेवून द्यायची. म्हणजे कसं आपण त्यामधून डिस्ट्रॅक्शन पण होणार नाही आपल्याला, आणि आपला फोकस पण लागणार नाही. तर थोडं आपण जर पाणी प्यायला गेलो तर आपण तिकडे थोडा वेळ टाईमपास करतोच, तर तो आपला टाईम वेस्ट नाही होणार. तर त्यासाठी तुम्ही पाणी प्यालच. आणि मग नाही काय, मी स्टडी करत होते ना, त्यावेळेस माझे बाबा ना मला जेवण करायला आवाज देत होते. तर मी स्टडी करत होते, तर मग मी इथं काही आवाज दिला नाही. तर मग नाही का, माझे बाबाच माझ्याकडे आले आणि व्हिडिओमध्ये बघत होते की हिचा व्हिडिओ खरंच चालू आहे का नाही. तर मग त्यांना चालू दिसला, तर मग ते बेडवरती गेले आणि माझ्याशी तिथून बोलत होते. मला म्हणत होते जेवण करायला चल. मी म्हणत होते की माझा व्हिडिओ उद्या. ते म्हणत होते जेवण करायला चल. तर अशाच आमच्या गोष्टी वगैरे चालू होत्या, आणि प्लस माझा त्यासोबत स्टडी पण चालू होता. तर मी इथे व्हिडिओ लेक्चर बघूनच माझे प्रॉब्लेम वगैरे सॉल्व करून घेत आहे. कारण काही प्रॉब्लेम त्यामधले टफ नाही आहेत, पण तरी मला थोडे सॉल्व करायला थोडे टफ चालले. तर म्हणून मग मी त्या व्हिडिओच्या हेल्पने मी ते कवर करून घेत आहे. आणि त्यामधले जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे ते मी हायलाईट करून घेते. नाहीतर काय होते, कसं आहे, ते जे मेन पॉईंट्स आहेत ते इम्पॉर्टंटवाले, ते आपण लिहून घेतो आणि नंतर आपल्याला कळतच नाही ते की आपण कुठे कसे लिहिले आहेत, तर आठवतसुद्धा नाही. तर म्हणून मग ते हायलाईट केले तर काय होते, आपलं डायरेक्ट लक्ष त्याच्याकडे जाते आणि ते पॉईंट्स आपल्या लक्षात पण राहते. तर मी इथे त्यांचेच लेक्चर वगैरे बघत आहे, ते सॉल्व करून राहिले आहेत. एक प्रॉब्लेम, एक सोल्युशन हे ते पूर्ण डीपमध्ये समजून सांगते. ड्रीम मॅथ्स हे चॅनल आहे त्यांचं. जे प्रोबॅबिलिटी चॅप्टर मी स्टार्ट केला ना, तो पूर्णच्या पूर्ण मी त्यांच्याचकडून सॉल्व करत आहे. म्हणजे त्यांचेच व्हिडिओ लेक्चर बघून सॉल्व करत आहे. कारण मला ना ते खूप इझी वाटते. त्यांची जी मेथड आहे सांगायची, ते मला खूप इझी वाटते, मला समजते त्यांचं. तर मी त्यांचेच लेक्चर बघत असते. आणि प्रोबॅबिलिटीचे जेवढे काही युनिट आहे ना, मी त्यांचेच व्हिडिओ लेक्चर बघून पूर्णच्या पूर्ण मी सॉल्व करणार. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओला लाईक कराल. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.